वाले का हौसला बढ़ाती है। तालियां। जास्तच बोलायचं, जास्त माहिती होतं काही जण मला यातले ओळखत असतील, काही जण नाही. तसं पण मी पहिल्यांदा सरांना 10वीत भेटलेले. आणि पहिल्यांदा बघून सरांना वाटलं नव्हतं की सर शिकवत पण असतील. पहिल्यांदा जेव्हा वर्गात गेलो तेव्हा सरांना बघितलं आणि मग विचार केला हे तर काय शिकवत नसतील. पण जेव्हा सरांनी शिकवायला चालू केलं तेव्हा मग कळालं की काय लेवलची सर आहे. पहिल्यांदा सरांनी इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन दिलं. मग नंतर सरांनी इंग्लिश चालू केलं. मी पहिल्यांदा सायन्स, मॅथ आणि इंग्लिशला सरांपाशी क्लास लावलेला. सरांनी इंग्लिश जेव्हा चालू केलं तेव्हा असं वाटत होतं की मला पहिल्यांदा कधी इंग्लिश मी ऐकलं. माहिती सांगतो की 10th स्टँडर्डला माझ्या स्वतःकडे शिकले, 12th स्टँडर्डला माझ्या स्वतःकडे शिकलेले. आज जसं 10th स्टँडर्डला तुम्ही खाली बसून दुसऱ्यांचा सत्कार बघताय, काही वर्षापूर्वी ती ऑडियन्स होती, ती अशीच खाली बसत होती, तिच्यासमोर सगळे सत्कार होत होते. तिला पोलीस भरतीबद्दल झिरो माहिती होती, 0 means 0. पोलीस भरतीसाठी काय एफर्ट्स घ्यायचे काय नाही. तिच्या मनात विचार आला. 10वीमध्ये मला विचारत होती सर पोलीस भरती देऊ काय. मग मी तिला सांगितलं की 12वी आपण स्टार्ट करूया पोलीस भरती. 12वी झाल्यानंतर प्रत्येक जण विचारत असते की सर मी करिअर कशात करू. तिला मात्र मी 100% त्याही खात्री दिली होती आयुष्यात तू 100% पोलीस होते. आणि बऱ्याच जणांना हे सांगतो की याच हाताने मी तुझा एक वेळ सत्कार घेईल. आता मी तुझा याच हाताने सत्कार घेतला. आय फील व्हेरी प्राऊड दिस मोमेंट. आणि या पोलीस भरतीच्या बॅचेसमध्ये मी आणि अमोल सर खांद्याला खांदा लावून आम्ही कायम लढत असतो. सरांचा सत्कार याच्यासाठी केलाय की आज जे आयुष्य पोलीस झाले त्याच्या पाठीमागे फक्त माझ्या एकट्याचा हात नसून आम्ही दोघंही ती बॅच घेत होतो. तिची इतकी तयारी बेस्ट झाली होती. तिला फक्त 2 फरक दिले, सेकंड अटेम्प्ट मध्ये ती झाली. टेल मी युअर एज. आयुष्या एज किती? 21 एज आहे. 21 एजला सिंगिंग सक्सेसफुल. आणि आता पोलीस भरतीच्या बऱ्याच मुलांचे ग्राउंड चालू आहेत, त्यामुळे बरेच मुलं येऊ शकले नाही. थोडी मुलं देऊन बसले. तुम्हाला आता सांगतो थोड्या दिवसात यांचाही सत्कार मीच करेन. ही मुलं भरपूर पोलीस भरतीच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची बाहेर ज्याला काही माहीत नसते चेष्टा उडवतात. किती वर्ष झाली पोलीस भरती करतोय, झालंच का नाही झालाच. मी कधी सुद्धा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची कधी चेष्टा नाही उडवत. कारण पोलीस भरती होण्यासाठी ते पहाटे उठतात, किती पळतात त्यांच्या जीवाला माहिती आहे. इंजुरी आली तरी थांबून चालत नाही, पाऊस आला तरी थांबून चालत नाही, थंडी आली तरी थांबून चालत नाही. ऊन वारा पाऊस न थांबता न थकताही पडत असतात. फ्रस्ट्रेशन पचवत असतात, लोकांचे तोडणे पचवत असतात. हे करत करत ते पोलीस भरती क्रॅक करतात.
तेव्हा पोलीस भरती करणारे सगळे स्टुडंट हे माझ्यासाठी हिरो आहेत, लक्षात ठेवा. की हो देत नाही होते तर तयार नाही होत. आणि ग्रॅज्युएशन मी सांगितलं होतं की ग्रॅज्युएशन आपलं 21व्या वर्षी पूर्ण होत आहे. मी त्यावेळी तिला सांगितलं होतं की तू 12वी नंतर अभ्यास चालू कर. FY, SY, TY 3 वर्षे. बाकीची मुलं नुसती ग्रॅज्युएशन करून सुशिक्षित बेकारून कुठेतरी फिरतील. मात्र तो कॉलेज करत तो वेळ पोलीस भरती झाली. तिला फुल टाइम एकदम ती पॅशनेट आहे. तिला स्टडी करताना टाइमपास कधी केला नाही. स्टडी मीन स्टडी. आणि तिला त्याचा आदर्श म्हणजे तिचे वडील. घरी एक आदर्श त्यांच्याबद्दल वडिलांबद्दल कौतुक म्हणजे ते आर्मीमधून रिटायर होऊन पुन्हा आता पोलीस डिपार्टमेंटमधून त्यांच्याबद्दल योगदान आहे. आर्मीमधून जेवढे लोक असतात ते डिसिप्लिन्ड असतात आणि त्याच डिसिप्लिनचा फायदा तिला इथं झालेला आहे. तर आता तिचं सिलेक्शन कसं झालं याच्याबद्दल माहिती सांगतो. 50 पैकी 45 मार्क तिने मिळवले सांगली जिल्ह्यामध्ये. 50 पैकी 45 सीमाबद्दल आणि लेखी जी रिटर्न आहे रिटर्न मध्ये तिला 100 पैकी 78 पडले. टोटल मैदान 50 मार्काचं. सगळ्यांनी व्यवस्थित माहिती आहे का? तुम्हालाही माहिती असावी म्हणून सांगायला लागलं. पोलीस भरती विद्यार्थ्यांनी काय सगळं तोंडपाठ आहे. तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज असतं दॅट्स व्हाय आय एम टेलिंग दिस. 50 मार्काचं ग्राउंड असतं आणि 100 मार्काची लेखी असते. 50 आणि 100 झाले 150 मार्कापैकी मेरिट लागतं. तुला ग्राउंडला आणि लेखीला मिळून 150 पैकी 123 मार्क पडले. 123 मार्क पडले आणि बाळाला मेरिट फक्त 102 मार्काचं लागलं. म्हणजे जवळजवळ 21 मार्क प्लस पासून कुठं असं 21 मार्क प्लस. आणि सगळ्यात कौतुक म्हणजे किती 100त 1 पास होतो त्याला 1% रिझल्ट म्हणतात. 100त 1 पास होतो त्याला 1% म्हणतात. म्हणजे मला सांगा 100 मुलं पोलीस भरतीला उभा राहिली आणि त्यातला एकच मुलगा झाला. कॉम्पिटिशन त्यात आहे की नाही? तर बाळानं प्लॅनिंग करायचं. प्लॅनिंग म्हणजे पहिले तुमची दिनचर्या पाहिजे. सकाळी किती वाजता उठायचं, आपलं सगळं आवरून अभ्यास किती तास करायचा, जे काय ध्येय असेल त्यानुसार फिजिकल वगैरे जे असेल ते एक कागदावर प्लॅनिंग पाहिजे. आणि प्लॅनिंग प्रमाणे 100% यशस्वी होत नाही. 50% होईल, पुन्हा 60 होईल, 70 होईल. पण यू मस्ट हॅव युअर प्लॅनिंग. वेअर यू वॉन्ट टू गो, व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह, व्हॉट यू वॉन्ट टू गेट. काय मिळवायचं आहे प्लॅनिंग. तर प्लॅनिंग थोडक्यात सांगायला मी हा उदाहरण आहे. सेकंड महत्वाचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार, सकारात्मकता. पॉझिटिव्ह थिंकिंग इतकं महत्वाचं असतं आयुष्यात. सगळ्याच्या ध्येय मिळाल्यानंतर सुद्धा पॉझिटिव्ह पाहिजे माणूस. तर पॉझिटिव्ह थिंकिंगचे एक उदाहरण एकच सांगतो. खूप पाहिजे. 90 मिनिटाचं माझं लेक्चर आहे. एक मुलगा शाळेत जात होता. शान